नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी हेमलता देवडा। जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। तयारी दाखवलेली सर्व मिळून आणि रात्रीच्या आणि सर्व उपक्रम आपण राबवलेला आहे त्याला साथ देऊन यांनी विदाऊट DJ जे पारंपरिक आहे आणि काही बँड आहेत या पद्धतीचंच बँड राहील तिथे आणि गुलालाचा वापर करणारी सर्वात चांगली गोष्ट आहे। मी ते आतापर्यंतचं माझं जे अभिदर्शन मंडळांची बैठका झाल्या होत्या यांच्याशी जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आपली शांतता कमिटी यांच्याशी वेळोवेळी चर्चा झाली। याच्यातून बरेच गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि ज्या काही अडचणी येतात त्या आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह केल्यात। ज्या अडचणी देण्यासारख्या नव्हत्या त्याही आपण दिलेल्या आहेत कारण इथलं कामकाज आणि इथलं केली होती। त्याला सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य आपल्याकडे आता मी मागच्या वर्षी पण होतो, मागच्या वेळेसही आपल्याकडं शांततेमध्ये सण साजरे केलेले आहेत। आता येणाऱ्या काळामध्ये विविध सण उत्सव आहेत, ईद मिलाद आहे, त्याच्यानंतर गणपती। गावातील ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शांतता समितीची बैठक माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेली होती। त्यामध्ये गावातील सर्व लोक उपस्थित होते। पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना असं आवाहन करण्यात येईल की आगामी काळामध्ये गणपती उत्सव असेल, ईद असेल हे सण साजरे करायचे आहेत, परंतु साजरे करत असताना कुठेही कायदा सुव्यवस्था किंवा सार्वजनिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तसेच सोशल मीडियाचा पण वापर करत असताना विशेषतः तरुणांनी त्याचा चांगल्या कामासाठी वापर करावा आणि कुठेही आपल्या सण उत्सवाला गालबोट लागणार नाही याची दक्षता गावातील नागरिक आणि मंडळाचे जे अध्यक्ष आहेत यांनी घ्यावी आणि पोलीस प्रशासनातर्फे जे काही सूचना दिलेल्या आहेत त्यांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे। पोलीस प्रशासन सदैव नागरिकांसोबत आहे। कुठल्याही अडीअडचणी असतील तर त्याही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करेल। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।